महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदम तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा नवीन अपडेट आहे. अप्रेंटिसशिप करण्याकरता ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करतायत त्यांच्यासाठी आजचा एकदम महत्त्वाचा अपडेट आहे. कारण अप्रेंटिसशिप ही पारेषणची आहे. पारेषणची अप्रेंटिसशिप आपल्यासाठी महत्त्वाची आणि टॉपची असते. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. आता अप्रेंटिसशिप जर बघितली तर महापारेषणचे आणि त्याकरिता इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी पात्र आहे. आता हे सर्व मी डिटेल महत्त्वाचे पॉईंट तुमच्याशी शेअर करणारच आहे. पण तुम्हाला डिटेल लिंक असो किंवा डिटेल तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते जर डाउनलोड करायचं असेल PDF फॉर्ममध्ये तर आपलं CST लॉन्चपॅडचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरनं पण डाउनलोड करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअपचा चॅनल आहे, त्यावरती पण तुम्हाला अपडेट मिळत असतात. म्हणजे हाच नाही, याच्यानंतरचे पण जे अपडेट आहे ते सर्व आपण या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. आता नेमकं अपडेट काय आहे ते सर्व जाणून घेऊ. बघा, कुठची अप्रेंटिसशिप आहे? महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, जे की आपण तिन्ही कंपन्या ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या आहे, पारेषण, वितरण आणि निर्मिती, त्याच्यामध्ये सर्वात टॉपची अप्रेंटिसशिप कन्सिडर केली जाते. त्याच्यामागे कारण आहे. आता कारण इथे डिस्कशन आपण करणार नाही. ठीक आहे. आता बघा, जर तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची असेल तर तुम्हाला जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे apprenticeshipindia.gov.in, त्या पोर्टलला तुमचं रजिस्ट्रेशन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. लिंक आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती पण तुम्हाला अपलोड करून दिलेली आहे आणि हे तुम्ही टाईप पण करू शकता. तुम्ही मोबाईलवरती पण रजिस्ट्रेशन करू शकता. आता एक कुठची अप्रेंटिसशिप आहे ती पारेषणचे माहीत झालं, परंतु विभाग कोणता आहे? कोल्हापूर विभागाअंतर्गत आहे. आणि त्याकरता जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, बघा, फॉर्म फक्त ऑनलाईन अप्लाय करायचा आहे, ऑफलाईन इथे काहीही दिलेलं नाही आहे. कारण बऱ्याचदा ऑफलाईन सेंड करायचं असतो, इथे काही सेंड करायची गरज नाही आहे. तर आता कधीपासनं? 5/5/2026 पासून, म्हणजे 5 मे 2026 पासून तो सुरू होणार आणि संपणार तो 25/5/2026, म्हणजे 25 मे पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? अप्लाय करायचं आहे, तेही रात्री 12:01 पूर्वीपर्यंत. आता ही जी अप्रेंटिसशिप असणार ती कितीची असणार? 1 वर्षाची असणार. किती असणार? 1 वर्षाची तुम्हाला शिकाऊ उमेदवारी दिली जाते. याचे बरेचसे फायदे असतात, ते फायदे तुम्हाला नंतर तुमच्या लक्षामध्ये येईलच. ठीक आहे. आता याच्यासाठी अप्लाय करण्याकरता तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबर लागतो, तो सर्वात महत्त्वाचा असतो. तर लक्षात घ्या, हे जे इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा तुम्हाला लेटर तुम्हाला PDF मिळूनच जाईल, तिथनं पण तुम्ही काय करू शकता? नोट करून घेऊ शकता. आता लक्षात ठेवा, इथे एक इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला आहे आणि इथे एक इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला आहे. आता हा जो इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे हा जुना आहे, या नंबरचा वापर करायचा नाही. इथं लिहिलं पण आहे, तांत्रिक अडचणीमुळे त्याने ते पासवर्ड वगैरे विसरले असतील तर त्यांच्याकरता तो रजिस्ट्रेशन त्यांचा रद्द झालेला आहे. तुम्ही सर्च केलं तर या रजिस्ट्रेशनला तुम्हाला कोल्हापूर दाखवणार, पण इथे अप्लाय करायचं नाही, ते तुम्ही इलिजिबल नाही असणार. तुम्हाला याच रजिस्ट्रेशन नंबरवरती, इस्टॅब्लिशमेंट नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? अप्लाय करायचं आहे, याला सर्च करून. त्याच्यासाठी इलेक्ट्रिशियन ज्यांचा ट्रेड आहे तेच विद्यार्थी फक्त काय इथे इलिजिबल. आणि एकूण जर जागा बघितल्या तर त्या 37 आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पण डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता तेवढं डिटेल सांगायची गरज नाही, तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे मी शेअर करतो, बाकीचं तुमच्याजवळ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचूनच जाईल. ठीक आहे. आता नेमकी शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे? तर कंपल्सरी तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे. 10वीच्या पुढे 12वी पण चालते, पण 10वी कंपल्सरी आहे. म्हणजेच काय? माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजेच तुमचं काय झालेलं असलं पाहिजे? 10th पासआउट, त्याला SSC म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. 10वी झालेलं असलं पाहिजे, सोबत तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. परंतु ITI कुठनं? NCVTचंच असलं पाहिजे. आता बघा, NCT VT दिला आहे, इथं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ते मोदी सरकार आला तेव्हा त्यांनी टी खाऊन टाकला, आता खाऊन टाकला म्हणजे काढून टाकला. आता फक्त NCVT शिल्लक आहे. काय? NCVT नवी दिल्लीचंच तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. मग ते तुमचं मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आता ती प्रायव्हेट पण असू शकते, गव्हर्नमेंट असू शकते, कुठचंही असलं तरी चालेल, पण ते NCVTचं तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त वीज तंत्री याच ट्रेडमध्ये असलं पाहिजे. पुन्हा महत्त्वाचं की जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. मग याचा अर्थ असा का सर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही का? भरू शकतो. त्यांनी असं नाही म्हटलं आहे की फक्त याच जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, असं नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तरी फॉर्म भरू शकता, परंतु प्रथम प्राधान्य कोल्हापूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्याला दिलं जाईल. हां, एखाद्या कॅटेगरीचा कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थी आलाच नाही, फॉर्म आलाच नाही, तर मग त्या जिल्ह्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्याला पण म्हणजे त्यांना मग चान्स दिला जाईल. तर हे त्या लाईनचा अर्थ आहे. तर एवढं बाकीच्यांनी समजून घ्या. ठीक आहे. आता बघा, जे तुमची SSCचे कागदपत्र आहे, म्हणजे 10वीचं जे मार्कशीट वगैरे, डिप्लोमा, त्याच्यावरती असलेलं नाव, तुमचं ITIच्या गुणपत्रिकावर असलेलं नाव,
आणि तुमच्या आधार कार्डवर असलेलं नाव हे सर्व कसं असलं पाहिजे, सुसंगत म्हणजे सारखं असलं पाहिजे. नाही तर ITमध्ये भलतंच लिहिलेलं आहे, एकीकडे रामा लिहिला आहे, इकडे रामाजी लिहिलं आहे, इथं रामराव लिहिलं आहे, मग हे सर्व गडबड आहे. ते तुम्ही सरळ सरळ तिथे तुमचा काय ना प्रॉब्लेम. आत्ताच ते सर्व एक करून टाकायचं, कारण भविष्यात जर भरती आली तरी पण तुमचा 100% गोंधळ होणार. म्हणून आत्ता सर्व काय करायचं, क्लिअर ठेवायचं. आता सोबतच तुमचं SSCची मार्कशीट आणि डिप्लोमा, सोबतच तुमच्या ITIची मार्कशीट आणि डिप्लोमा तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. काय करायचं, अपलोड करायचं आहे. जर तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमचं जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे त्यावरती तुमच्या प्रोफाईलवरती सर्व अपलोड करायचं आहे. तुम्हाला जात प्रमाणपत्र पण तिथे अपलोड करायचं आहे आवर्जून, जर तुम्ही रिझर्वेशन घेत असाल तर. ठीक आहे. याच्यानंतर एकदम आता एवढं सारं लिहिलं आहे, तुमच्या कामाचं नाही आहे, महत्त्वाचं आहे ते सांगतो. वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष, आणि जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल असणार. म्हणजे तुम्ही कॅटेगरीत येत असाल तर 30 + 5 वर्ष तुमच्यासाठी काय राहणार, रिझर्वेशन आहे. बाकीचे पॉईंट तुमच्या काही कामाची नाही. महत्त्वाचे तुम्हाला सांगितलं तर ही होती अप्रेंटिसशिपची माहिती. आता जर तुम्ही महावितरण असो, महापारेषण असो किंवा सेंट्रल कोणत्याही परीक्षेकरता, टेक्निकल परीक्षेची जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा कोर्स आहे, जो इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी मास्टर कोर्स आहे, एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. आणि याच्यामध्ये बराचसा कंटेंट दिलेला आहे. याची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क करू शकता, किंवा CST लॉन्चपॅडची ॲप डाउनलोड करायची, त्या ॲपवरनं पण तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, आणि यूट्यूबवरती तर तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे. आता आवर्जून काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्याला काय करायचं, शेअर करायचं. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.